मित्रांनो, आपण अशा अनेक कहाण्या ऐकल्या आहेत, ज्यात आम्ही ऐकले की जगभरातल्या अनेक बिझनेस टायकन्सनी आपल्या बिझनेसची सुरुवात आपल्या गराजमधून केली आहे. पण जे आपले पुढचे आयडियाबाज येणार आहेत, त्यांच्याकडे गराज तर सोडा, राहायला घर पण नाहीये. रस्त्यावर राहणं, ट्रेनमध्ये भीक मागणं, अशा अनेक त्रासांना भोगलंय त्यांनी. आपल्या जेंडरसाठी समाजाचा तिरस्कार पण झेललाय त्यांनी. आणि मग त्यांनी एक अशी आयडिया बनवली आहे, ज्याने ते जग बदलायला चाललेत. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आमच्या मुंबईच्या जोया शेख यांचं. असं म्हणतात की आयुष्यात कुणालाच परिपूर्ण जग मिळत नाही, पण काही लोक ठरवतात की ते याच जगामध्ये एक परिपूर्ण आयुष्य जगतील. अशीच एक धैर्यवान व्यक्ती आहे जोया शेख. जोयाचा संघर्ष आयुष्याशी तर होताच, पण त्या समाजाशीही होता, जो तिला स्वतःचा भागच मानत नाही. माझ्यासारख्या इतर लोकांना तुम्ही रस्त्यावर पाहिलं असेल, भीक मागताना, लग्नात नाचताना किंवा आणखी अशी काही कामं करताना. कारण फॅमिली आमच्यासारख्या मुलांना कधी सपोर्ट करत नाही. आमची कम्युनिटीज आम्हाला सपोर्ट करते. मी शाळेत गेले, कॉलेजला गेले, जशी मोठी होत गेले मला कळायला लागलं की मी ह्या लोकांमधली नाहीये. म्हणूनच जोयाने याच समाजामध्ये आपली जागा पक्की करण्याचा निर्णय घेतला, एंटरप्रेन्योरशिपच्या माध्यमातून. या सगळ्या गोष्टींमधून बाहेर निघून जरा नशीब बदलायचं होतं मला माझं. आज आयडिया बाजच्या मंचावर फक्त आपला बिझनेसच नाही, तर आपली ओळख सिद्ध करायला येत आहेत जोया शेख. नमस्ते टायटन्स. नमस्कार. माझं नाव आहे जोया शेख आणि मी फार छोट्या शहरातून आले आहे, मुंब्राहून. हल्लीच्या काळामध्ये लोक केसांसाठी आणि स्किनसाठी किती त्रासलेले असतात आणि म्हणूनच मी स्वतःसाठी एक हेअर ऑइल बनवलं घरातच. जेव्हा मी ते वापरायला लागले तर माझे केस फार लांब झाले, तर लोक मला विचारायला लागले की जोया तू काय लावतीयस, तुझे केस तर फार छान आहेत, तू काय यूज करतीयस. तेव्हा मी फ्रेंड सर्कलला, शेजाऱ्यांना हेअर ऑइल वापरायला दिलं, तर त्याचा रिझल्ट इतका चांगला आला आणि डिमांड इतकी चांगली वाढू लागली की मी सुरू केलं जोया हर्बल प्रोडक्ट्स. टायटन्स याच्यात आहेत आवळा, शिकेकाई, भृंगराज अशाच वनौषधी आहेत, ज्या जुन्या पिढीचे उपाय आणि त्याला आपण म्हणू शकतो आजीबाईचे उपाय. पण हे नवीन कॉन्फिडन्स बरोबर आहेत. हे जे सगळे प्रोडक्ट्स मी बनवले आहेत हे 100% रिझल्ट देतात, फार चांगलं काम करतात आणि हे टेस्टेड आहेत. 5 वर्षांपासून काम चालू आहे. जोयाजी, आपण पुढे जाऊ त्याआधी तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं की या पूर्ण आयडियाची सुरुवात कशी झाली. पहिलं तर सर, आमच्यासारख्या लोकांना स्वप्न पाहायलाच दिली जात नाहीत. आमच्यासारखे लोक स्वप्न पाहतात तर लोक आम्हाला अडवतात की काय करणार स्वप्न पाहून, तुझं काम आहे नाचणं, गाणं, तुझं काम आहे भीक मागणं. पण मला तर स्वप्न पाहायची होती. स्वप्नांवर तर प्रत्येकाचा हक्क असतो ना. स्वप्न जेंडर बघून तर येत नाहीत ना सर. स्वप्न तर सगळ्यांचीच असतात. माझं पण स्वप्न होतं की मी फार मोठी एंटरप्रेन्योर बनावं. पण जगामध्ये प्रत्येकाच्या जेंडरसाठी एक आयडेंटिटी बनवली गेली आहे, एक बॉक्स बनवला आहे आयडेंटिटीसाठी. पण आमच्यासारख्या लोकांसाठी एकही बॉक्स नाहीये. तर मी स्वतःचा एक नवा ब्रँड, स्वतःचा एक बॉक्स तयार केला आहे. बिझनेसवर आम्ही बोलणारच आहोत, पण तुम्ही तुमच्या चाइल्डहुडच्या, बालपणाच्या प्रवासाबद्दल जरा सांगा.
असं आहे ना मॅम, आमच्यासारखी मुलं जेव्हा जन्माला येतात ना, आजच्या नाही 40 वर्षापूर्वीच्या काळामध्ये तर लोकांमध्ये इतक्या जास्त फॅमिलियर नव्हत्या अशा सगळ्या गोष्टी. तर पूर्वीचे लोक जे होते आपल्या इब्रतीला घाबरायचे, सगळ्या गोष्टींना झाकायचे, आमच्यासारख्या मुलांना कम्युनिटीत द्यायचे. तर असंच काहीसं माझ्याबरोबरही झालं. आणि मग त्यानंतर आयुष्याचा प्रवास सुरू झाला. भीक मागणे, रोडवर झोपणे, रोडवरून घेऊन खाणे, लग्नामध्ये जेवण मागून खाणे, कचऱ्याच्या डब्यातून शोधून काहीतरी खाणं. म्हणजे तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला घरात नाही ठेवलं. सगळ्यांचा स्वतःचा नाईलाज असतो. आजचा काळ फार वेगळा आहे. पूर्वीचे लोक असे नव्हते. पूर्वीचे लोक नाईलाजाने सोडून देत असत, घाबरायचे समाजाला की लोक नावं ठेवतील वेगवेगळी. पण मी कधीही हिंमत सोडली नाही. मी भीक पण मागत होते, मी अभ्यासही करत होते, कारण माझी आई नेहमी म्हणायची की जेंडरला काहीही महत्त्व नसतं. जर तू शिकलेली असशील तर तू कुठेही तुझी जागा बनवशील एक ना एक दिवस. तर तुम्ही शिक्षण कुठे घेतलं? मुंब्रामध्ये ज्युनियर कॉलेजला शिकले, मग ग्रॅज्युएशन मी मुंबई युनिव्हर्सिटीमधून केलं. व्हेरी गुड. थँक्यू. आणि माझा एक मुलगा आहे, मी त्याला अडॉप्ट केला आहे. अरे फार छान, फार छान. माझी मैत्रीण होती, आमच्या एरियातच राहायची. तर तिने मला सांगितलं की माझ्या नवऱ्याची डेथ झाली आहे, तर जोयाताई तुम्ही थोडी पैशांची मदत करा, मला मुलाचं अबॉर्शन करायचं आहे. ती जी वेदना मला झाली ना की त्या मुलाचं अबॉर्शन करायचं आहे, मुलाला संपवायचं आहे, मला असं वाटलं की कदाचित एक जीवन तर मी वाचवूच शकते ना, माझ्या परीने प्रयत्न करू शकते. भलेही भीक मागून वाढवावं लागला ना तरी मी वाढवेन, काहीही करावं लागलं तरी मी करेन. पण माझी इच्छा नव्हती की माझ्या पैशाने एखादं मूल मरावं. आणि आज ती मुलाला प्रेम आणि सुरक्षा देत आहे, जशी एखादी सख्खी आई देते. आई तर कधी बनणार नाही मी, पण ॲटलिस्ट माझ्या मनामध्ये ममता खरंच खूप होती, आता पण खूप आहे आणि अशा प्रत्येक मुलासाठी आहे. मी खूप मुलांना बोलवून जेवण जेवू घालते आणि ते माझ्याकडे प्रेमाने बघतात. कोणी ताई म्हणतो, कोणी मम्मा म्हणतो. जोयाने सिद्ध केलं की आई ती नसते जी जन्म देते, तर आई ती असते जी जीवन देते. जोयाजी, तुमची स्टोरी इतकी इन्स्पायरिंग आहे की माझ्याकडे शब्द नाही आहेत. म्हणूनच मी हे तुम्हालाच माहिती आहे की तुम्हाला किती कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. आमच्यासाठी ऐकणं फार सोपं आहे. जिनं कधी डान्स केला, कधी भीक मागितली, कधी कचऱ्यातून वेचून खाल्लं, ती व्यक्ती आज उभी राहिली आहे आणि सगळ्या जगासमोर स्वतःचा प्रोडक्ट विकते आहे. आणि ज्या कॉन्फिडन्सनी तुम्ही ह्या जगाचा सामना केला ते आम्हा सगळ्या लोकांसाठी एक इन्स्पिरेशन आहे. थँक्यू सो मच. व्हेरी गुड. जोयाजी, तुम्ही जी हिम्मत दाखवली या स्टेजवर यायची, मी त्यासाठी तुमचं मनपूर्वक स्वागत थँक्यू सो करतो मच सर. आणि आयडियाबाज टीमचं अभिनंदन करतो की त्यांनी एक असा प्लॅटफॉर्म तयार केलाय ज्यामुळे आपल्या देशातल्या प्रत्येक प्रकारचे एंटरप्रेन्युअर्स येतील. आणि तुम्ही जे केलं आहे त्यासाठी तर माझ्या मते आमच्या ऑडियन्सच्या वतीने आणि आमच्या वतीने एकदा जोरदार टाळ्या होतील. थँक्यू सो मच सर. थँक्यू. 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 हे प्रोडक्ट असे आहेत की मी कदाचित माझ्या गोल्डन युग आणि इतर ठिकाणी यूज करू शकेन. जिमीजी पण बरोबर. फार मोठे रिसॉर्ट चालवतात, डेला रिसॉर्ट, तुम्ही पाहू शकता. सर मी गेली 5 वर्षे यावर काम करत आहे. जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा फक्त हेअर ऑइल होतं, पण जशी जशी लोकांची डिमांड वाढत गेली, लोक मला विचारू लागले की तेल तर तुम्ही देतच आहात, शॅम्पू कोणता यूज करायला हवा. तर मला इतर कुणाला प्रमोट करायचं नव्हतं, म्हणून मी माझ्या स्वतःच्या ब्रँडचा एक शॅम्पू बनवला, ज्यात मी फेल झाले 1-2दा, पण त्यानंतर हा 100% खूप चांगला रिझल्ट देऊ लागला. तुमचा बिझनेस हल्ली कुठपर्यंत आहे? तुम्ही दर महिन्याला किती रेव्हेन्यू कमवता
आणि थोडंसं तुमच्या प्लॅन्सबद्दलही आम्हाला जरा सांगा. माझा असा काही विचार नव्हता बिझनेस करायचा, पण म्हणतात ना आपले प्लॅन्स वेगळे असतात आणि गॉडचे प्लॅन्स वेगळे असतात. पण अशी डिमांड वाढता वाढता हे सारं काम सुरू झालं आणि आपोआप देवाच्या कृपेमुळे हे सगळं घडत गेलं. आणि माझं काम इतकं मोठं झालं की एवढ्या 5 वर्षात बिझनेस खूप मोठा झाला माशाल्लाह. आता तुम्ही जे प्रोडक्ट विकत आहात ते तुम्ही ऑनलाईन विकता की एखाद्या स्टोअर मध्ये विकत सर मी आहात? एक छोटीशी इन्फ्लुएन्सर पण आहे सोशल मीडियावर आणि माझे 5 लाख फॉलोअर्स आहेत. वाव हो. वाव. व्हेरी गुड. 5 लाख फॉलोअर्स आहेत तर तुम्ही छोट्या इन्फ्लुएन्सर नाही आहात. आमच्यासाठी तर हे छोटंच आहे. तर तिथून मला लीड्स मिळायला लागल्या, मला बुकिंग्स यायच्या. मी कॉन्टॅक्ट नंबर टाकला होता. मग त्यानंतर मी वेबसाईट बनवली जोया हर्बल्सच्या नावाने. तिथे पण मला बुकिंग्स यायला लागल्या. आणि मी पहिली ट्रान्सजेंडर आहे, किन्नर आहे, जिचे Amazonवर पण प्रोडक्ट्स आहेत. ही प्रॉडक्ट्स बनवणं काही सोपं काम नाहीये. नाहीये. मग तुम्ही शिकलात कुठे? हे तर मला माहित होतं की आपल्या भारतात ट्रेडिशनमध्ये आवळा, शिकेकाई, भृंगराज आणि अशा बऱ्याच जडीबुटी आहेत ज्या आपल्याला गिफ्ट म्हणून नेचरकडून मिळाल्या आहेत. तर यांना एकत्र करून एक रेशो बनवून मी याचा 5 लिटरचा कॅन बनवत होते. आणि त्यातूनच म्हणजे थोडं थोडं करून हे सुरू झालं. जसे कस्टमर्स मला अप्रोच करतात की आम्हाला हे पाहिजे, आम्हाला शॅम्पू पाहिजे ऑइल बरोबर, आम्हाला हेअर मास्क पाहिजे, तसंच कुणीतरी म्हणालं की मला खूप पिंपल्स आहेत, आम्हाला लिंबाचा साबण पाहिजे. तर मी इंटरनेटवर शोधलं, थोडी इकडून तिकडून माहिती गोळा केली आणि मग नीम सोप बनवू लागले, पपाया सोप बनवू लागले. तर अशा प्रकारे साबणांचा प्रवास सुरू झाला. तुमच्या सेल्स बद्दल सांगाल? महिन्याला जवळपास 2.5 लाखांपर्यंत बिझनेस होतो मिनिमम, आणि मॅक्सिमम पण होत असतो कधी कधी. मॅक्सिमम किती होतो मॅडम? बऱ्यापैकी होतो, जाऊ द्या. नाही मॅडम, आम्हाला कळायला हवं ना किती होतो ते. 4.5. एवढं सांगितलंच आहे तर आता हेही सांगा की याच्यात कॉस्ट किती आणि तुमचे वाचतात किती ते. वाचतात थोडेफार. मॅडम थोडं स्पेसिफिक व्हावं लागेल. चला चला मी यांच्यासोबत उभा राहतो. तुम्ही Thank हेल्प you करा, so much. तुम्ही हेल्प करा त्यांचे. मला हे बोलायचंय बोला. की बिझनेसच्या गोष्टी आहेत ना, जेव्हा यांना कळेल की 100 रुपयाची वस्तू विकून तुम्ही किती कमवू शकता, तेव्हा त्यांना कळेल की 1 करोड टाकायचे आहेत की 10 करोड टाकायचे. हे बघा, 2.5 लाखात असं समजा 60% प्रॉफिट होत असतो. तुम्ही किती लोकांना कामावर ठेवता हे पूर्ण करायला? आम्ही 3 लोक आहोत. एक जण पॅकिंग करतो आणि एक जण सोबत प्रोडक्शनला हेल्प करतो. अच्छा. तुमच्या बरोबर इथे कोणी तुमचे मित्र वगैरे? आई आहे, बहीण आली आहे. अच्छा. त्यांना बोलवाल का तुम्ही? हो बोलवा बोलवा प्लीज बोलवा. नमस्ते. आज ज्या मंचावर, ज्या पातळीवर या स्वतःला घेऊन आल्यात, यांना पाहून तुम्हाला काय जाणीव होते? फार आनंद होतोय आणि खूप मेहनती ती मला माहिती आहे. बालपणापासून तिला छंद होता सगळं करायचा. कित्येक वर्ष तर आम्हाला माहितीच नव्हतं. आता 2-3 वर्ष झाली आहेत आमच्याशी भेट होऊन, आम्हाला माहिती होऊन. इतकी वर्ष आम्हाला माहितीच नव्हतं. या जितकं आयुष्यात करू शकल्यात कदाचित तुमच्या प्रार्थनेमुळे करू शकल्यात. तर आज पण यांना दुवा द्या, यांना हो, आशीर्वाद द्या नक्कीच. की आमच्या सगळ्या टायटन्सची यांना आशीर्वाद तर सोबत मिळेल कायम म्हणून. सोबत आहेच, आधीपासूनच होता आणि नेहमीच राहील. म्हणजे कुठेही राहू दे, कशीही राहू दे, उपाशी मरणार नाही हे मला माहित होतं. थँक्यू माताजी, थँक्यू तुम्ही इथवर धन्यवाद. आलात. एक मार्केट डिमांड घेऊनच टाकूया. तुमची वेळ सुरू होते आता. ,92% लोकांना वाटतंय की याची गरज आहे. जोयाजी, तुमची या मंचाकडून आम्हा टायटन्सकडून काय अपेक्षा आहे? माझी इच्छा आहे की माझी एक छोटीशी फॅक्टरी असावी जिथे काही लोक काम करतील, अनेक लोकांना काम मिळावं आणि माझा बिझनेसही चांगला चालावा, ज्यात मशिनरीज असाव्या. तर अराउंड 50 लाखांच्या जवळपास. आणि 50 लाखाच्या बदल्यात तुम्ही काय देऊ इच्छिता? 3%. मी संदेशजींना सांगेन की आपण इक्विटीच्या जागी फक्त काही जर आपण कॉन्ट्रीब्यूट करून जोयाजीच्या फॅक्टरीत इन्व्हेस्ट केलं
कोणत्याही रिटर्नची अपेक्षा न करता मला वाटतं की ते जास्त ठीक राहील रॅदर दॅन की आपण टिपिकल प्रत्येक डील प्रमाणे जसे टायटन्स प्रमाणे आपण एक इक्विटी घेतो. मला तर फार इंटरेस्ट आहे जोयाला सपोर्ट करण्याचा आणि माझी इच्छा आहे की माझ्या वतीने माझ्या सगळ्या महिला कम्युनिटी आणि स्टोरी टेलिंग प्लॅटफॉर्मवर जोयाची कहाणी दूर दूरपर्यंत पोहोचवावी. थँक्यू सो मच मॅम, थँक्यू सो मच. मी 5 लाख रुपये आमच्या CSR फंडातून एक कॉन्ट्रीब्युशन म्हणून ॲज अ ग्रँट देऊ इच्छितो, कोणतीही इक्विटी न मागता. मला वाटतं आपण यांच्या वेगाच्या स्वप्नांवर राहू देऊया आणि यांच्या ग्रोथ जर्नीमध्ये यांच्या हिशोबाने हेल्प करूया. ऍटलीस्ट मला हे म्हणायचं. व्हेरी वेल सेट सर, व्हेरी Thank वेल you. सेट. थँक्यू थँक्यू. यांच्या रकमेत मी पण 5 लाख रुपये जोडतोय. थँक्यू सो मच. त्यामुळे यांचे इनिशियल स्वप्न जी पूर्ण करायची आहेत ती ह्यांच्या पेसनं ह्यांच्या पद्धतीनं यांना पूर्ण करता यायला हवीत. थँक्यू. मी तुम्हाला 2 पद्धतीने मदत करू शकतो. एक तर बाहेर माझं फार काम आहे, त्यांच्या वतीने कोणत्याही पद्धतीने आपल्याला त्या मार्केटमध्ये पोहोचायचं आहे, मी त्यात तुमची मदत करू शकतो. माझा फार मोठा सेटअप इंदोरमध्ये सुद्धा आहे, तिथून मी तुम्हाला 5 लाखाच्या ऑर्डरची कमिटमेंट देतो. इनडायरेक्ट वेने मी तुमच्याबरोबर प्रॉडक्ट डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला गायडन्स हवा असेल किंवा ब्रँडिंग किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला इंदोरच्या मार्केटला पोहोचायचं असेल त्यात तुम्हाला जी हेल्प हवी असेल मी करायला तयार आहे, तुम्हाला सपोर्ट द्यायला तयार आहे, जो काही असेल. थँक्यू. तर जोयाजी, तुम्हाला तर सगळ्या टायटन्सचा सपोर्ट मिळाला, सगळ्यांकडून फंडिंग पण मिळाली, सगळ्यांकडून मेंटरशिप पण ऑर्डर पण मिळाली. आणि ऑर्डर पण मिळाली हो, सोबत. बरोबर आहे. तर चला हात मिळवूया. थँक्यू सो मच. छान वाटलं तुम्हाला भेटून. थँक्यू सो मच. आमची इच्छा आहे की या सगळ्यांच्या सपोर्ट बरोबर तुम्ही इतकं पुढे जावं की आयडियाबाजच्या पुढच्या सीझन मध्ये एका टर्नओव्हर आणि मार्केट व्हॅल्यू सोबत इकडे यावं. त्यावेळी तिथे असेल मी. थँक्यू व्हेरी मच जोया इकडे आल्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.